गुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमन श्री एकदंता, नमन श्री एकदंता, एकपणे तुची आता, एकी दावीसी अनेकता, परी एकात्मता न मोडे। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ। योग याग क्रिया धर्मा अधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी। ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही तुझा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली, असे ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय भगवान। माय बापांनो, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा पाया ज्ञानानी रचला। ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। आणि त्याच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील 19व्या क्रमांकाचा अभंग आज प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेला आहे। आज अतिशय सुंदर असा योग आहे। आमचे हरिभक्तपरायण बडगुजर काका, हे बडगुजर काकांनी आज ज्ञानोबरायांच्या चरणी सेवा करण्याची संधी दिली, त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि ही सेवा काका माझ्यासाठी अतिशय 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 महत्त्वाची आहे। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, कारण माझ्या आयुष्यातील पहिलीच सेवा आहे की जी मी ज्ञानोबरायांच्या पुढं करत आहे। त्यामुळं मी पुढं होतील अनेक, पण पहिली सेवा ही कायम लक्षात राहील। आणि ते तुमच्या सप्ताहामध्ये मी केली हेही माझ्या लक्षात राहील। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा जो अभंग आहे हरिपाठातील, तो मी सेवेसाठी घेतलेला आहे। आपण रोज हरिपाठ करणारी माणसं ज्ञानोबरायांच्या पुढं इतर काही बोलण्यापेक्षा त्यांच्या शब्दाचा आधार घेऊन बोललेलं कधीही बरं, कारण मग ते पुढं सांभाळून घेतात। म्हणून हरिपाठातील हा अभंग आहे। आणि हरिपाठ म्हणजे वारकऱ्याची संध्या, हरिपाठ म्हणजे वारकऱ्याची संध्या, म्हणजे उपनयन संस्कार झाल्यानंतर जशी संध्या करावी लागते, तसं माळ घातल्यानंतर, माळ म्हणजे वारकऱ्याचं उपनयन संस्कारच, तसं माळ घातल्यानंतर वारकऱ्यांनी रोज काय करायचं तर हरिपाठ करायचा। हरिपाठ हा सर्वत्र म्हटला जातो,
तुम्ही जर विचार केला तर एखाद्याच्या घरी जर सुतक पडलं तर त्याला संध्या करता येत नाही, पण तसं हरिपाठाचं नाही ना काका. हरिपाठ तुम्ही वारकऱ्याच्या अंत्ययात्रेत केला तरी चालतो आणि हरिनाम सप्त्यात केला तरी चालतो. म्हणजे हा हरिपाठाचं महत्त्व फार अद्वितीय आहे आणि त्याच हरिपाठातील अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वैष्णवाच्या दृष्टीने विचार करतात. माऊली म्हणतात वैष्णवाला लाभ प्राप्त झाला. काय प्राप्त झाला तर लाभ प्राप्त झाला. कशाचा लाभ प्राप्त झाला तर नामसंकीर्तनाचा लाभ वैष्णवाला प्राप्त झाला. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, हिथं जो जोडी शब्द आहे त्या जोडी शब्दाचा अर्थ लाभ असा घ्या. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, वैष्णवाला नामसंकीर्तनाचा लाभ प्राप्त झाला. त्याचा परिणाम काय झाला? पापे अनंत कोडी गेली त्यांची. त्याच्या जीवनामध्ये अनंत जन्माचं जे पाप होतं ते पाप निघून गेलं. त्याच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं पाप राहिलं नाही. कारण काय? त्याला लाभ प्राप्त झाला नामसंकीर्तनाचा. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. पुढं माऊली म्हणतात अनंत जन्माचे तप एक नाम. ह्या वैष्णवाने ह्या जन्मात जे एक नाम घेतलं ते त्याच्या अनंत जन्माचं पुण्य आहे. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. हरिपाठ हा सर्व मार्गांमध्ये सुगम आहे किंवा सुलभ आहे. कुठल्या मार्गांमध्ये? योग याग क्रिया, धर्म अधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. माऊली म्हणतात आता आम्हाला योगाची यागाची काही गरज नाही. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही दुजा. हरिविन नेम नाही दुजा. आता हरीशिवाय आम्हाला दुसरा नेम नाही. मग पुढं काय करायचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असा अभंगाचा सरळ अर्थ आपल्याला पाहायला भेटतो. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. माऊलींनी अभंगामध्ये वैष्णवाच्या दृष्टीने जरी विचार केला असला तर मग वैष्णव म्हणायचं कुणाला? वैष्णव ह्या शब्दाचा अर्थ काय? वैष्णव कुणाला म्हणायचं? तर जो विष्णूचा भक्त त्याला वैष्णव म्हणतात. हा झाला सरळ अर्थ. पण तुकाराम महाराज अगदी सोप्या भाषेत आपल्याला सांगतात वैष्णव तू जया अवघी देवावरी माया. अवघी देवावरी माया. इथं जो माया शब्द आलेला आहे हा प्रेमाच्या स्वरूपाने आलेला शब्द आहे. म्हणजे ज्याची फक्त भगवंतावरती माया आहे त्याला वैष्णव म्हणा, किंवा जो सतत भगवंत स्वरूपामध्ये आहे त्याला वैष्णव म्हणा, किंवा जो सतत भगवंत नामामध्ये लीन आहे त्याला वैष्णव म्हणता येईल. हे आपल्याला साधारण वैष्णवाची व्याख्या आपल्याला करता येईल. तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं तर भागवतामध्ये जे काही तुम्ही गोपीगीताचं आपण पाहिलं ते ज्यावेळेस गोपीगीत घडत असताना भगवान श्रीकृष्ण ते द्वारकेमध्ये आले. मी द्वारकेमध्ये आल्यानंतर तिथं ज्या गोपिका होत्या त्यांची भगवंताच्या विरहाने जी अवस्था झाली होती ती अवस्था तिथं त्या अवस्थेचं फार सुंदर वर्णन आलेलं आहे. त्या गोपिका म्हणे त्या गोपिकांमध्येच कुणी एक नंदाचं रूप घ्यायचं, त्या गोपिकांमध्येच कुणी एक यशोदाचं रूप घ्यायचं, त्या गोपिकांमध्येच कुणी एक कृष्णाचं रूप घ्यायचं, त्याच गोपिकांमध्ये कुणी एक गोपाळाचं रूप घ्यायचं. मग असं सगळ्यांचं स्वरूप एकेका गोपीने घेतल्यावर मग ते पुढं त्यांच्यातला जे गोपाळ बनलेली गोपी होती ती म्हणायची आता आपल्याला चोरी करायची, कुठं करायची, कसं करायची. ह्या गोष्टी त्या गोपिका अगदी देहभान हरपून करत होत्या. अगदी देहभान हरवून त्या गोष्टी करत होत्या. त्याचं कारण काय होतं? त्यांचा विषय फक्त कृष्ण होता. त्यांचा विषय फक्त कृष्ण होता. पुढे काही दिवसांनंतर त्या राधेकडे एक गोपिका गेली. राधेकडे गोपिका गेली आणि राधेला सांगू लागली, अगं राधे, मला कृष्ण भेटला
राधा बोलली, तुला कृष्ण भेटला? ती गोपिका राधेला सांगू लागली, राधे अगं मला कृष्ण भेटला. राधेने विचारलं, अगं कुठं भेटला तुला तो कृष्ण? कुठं भेटला कृष्ण? ह्या ज्या इथं गोपिका उभ्या आहेत त्यांना अजून कृष्ण भेटला नाही, पण तुला तो कृष्ण कुठं भेटला? त्यावेळेस त्या गोपिकेने उत्तर दिलं. ती गोपिका म्हणती, राधे अगं मला झोप लागली, झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि ते स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये मला कृष्ण भेटला. कुठं भेटला कृष्ण राधेला? बोला की, थोडं बोला माझ्याशी, ते मलाही बरं वाटेल. तुम्ही प्रवचनाला बसले आहात, तुम्ही थोडं बोला माझ्याशी. राधेला, त्या गोपिकाला कुठं कृष्ण भेटला? स्वप्नामध्ये कृष्ण भेटला. ती राधेला सांगू लागली, अगं राधे मला तो कृष्ण स्वप्नामध्ये भेटला. त्या बाकीच्या ज्या गोपिका होत्या त्या हसू लागल्या. त्या म्हणू लागल्या, अरे तुला कृष्ण स्वप्नामध्ये भेटला? कृष्ण तुला स्वप्नामध्ये भेटला? राधा बोलली, ती भाग्यवान आहे, ती भाग्यवान आहे, तिला कृष्ण भेटला आणि तो कृष्ण स्वप्नामध्ये भेटला. बाकीच्या गोपिका म्हणल्या, अगं राधे तू असं कसं बोलू शकती? तिला कृष्ण स्वप्नामध्ये भेटला, ह्याच्यात भाग्याचं काय आहे म्हणे, ह्याच्यात भाग्याचं काय? त्यावेळेस पुढे राधा बोलू लागली, तिला कृष्ण स्वप्नामध्ये भेटला हे भाग्याचंच लक्षण आहे. त्याचं कारण म्हणजे स्वप्न पडण्यासाठी झोप लागावी लागते आणि झोप लागण्यासाठी अगोदर अज्ञानात लीन व्हावं लागतं किंवा सगळे विषय विसरावे लागतात, त्यावेळेस झोप लागती. म्हणजे विषय विसरल्यानंतरच झोप लागत असती, त्याशिवाय झोप लागत नाही. आधी विषय विसरावे लागतात तरच झोप लागते. राधा बोलू लागली, तिने विषय विसरला, तिचा जो विषय आहे तिने तो विषय विसरला म्हणून तिला स्वप्न पडलं आणि मग पुढे त्या स्वप्नामध्ये तिला कृष्णाने भेट दिली. पण अगोदर तिने जो तिचा विषय आहे तो विषय विसरला. कुठला विषय तिचा? कृष्ण नामाचा विषय तिने विसरला. कृष्ण नामाचा विषय विसरल्यामुळे तिला स्वप्नामध्ये कृष्णाने भेट दिली. कृष्ण नावाचा विषय विसरल्यामुळे तिला झोप लागली असल्यामुळे ती भाग्यवान आहे, ती भाग्यवान आहे. राधा बोलती, पण आपण सगळे दुर्भाग्य आहोत, आपण सगळे दुर्भाग्य आहोत. त्याचं कारण म्हणजे झोप लागण्यासाठी, स्वप्न पडण्यासाठी विषय विसरावे लागतात आणि आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या स्मरणामध्ये त्या कृष्ण नामाच्या विषयाने इतके स्थान निर्माण केलं आहे की त्या कृष्ण नामाचा विषय आपल्या अंतःकरणातून विसरलाच जात नाही. मग आम्हाला पुढे कुठं स्वप्नामध्ये भेट होणार कृष्णाची? कधी आम्हाला झोप लागणार? कधी स्वप्न पडणार? आणि कधी तो कृष्ण भेटणार? आम्हाला कृष्ण नामाच्या स्मरणाने आम्ही विषय विसरलंच जात नाहीये, आमचा विषयच कृष्ण स्वरूप झालेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जे सतत भगवंताचं स्मरण करतात त्यांना वैष्णव म्हणायचं. जे सतत भगवंताचं स्मरण करतात त्यांना वैष्णव म्हणता येईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज देखील ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जे सदा मियाचे आथिले, जे सदा मियाचे आथिले, माझिया सेवा जियाले, का आत्मबोधे तोषले वितरा गजे. वैष्णवाचं स्वरूप संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अतिशय सुंदर पद्धतीने मांडतात. माऊली म्हणतात, जे सदा मियाचे आथिले, माझिया सेवा जियाले, का आत्मबोधे तोषले वितरा गजे. जे सदा मियाचे आथिले, जे सदा भगवंत नामात असतात, ज्यांना भगवंत नामाचं स्मरण सतत असतं त्यांना वैष्णव म्हणायचं. जे सदा मियाचे आथिले, माझिया सेवा जियाले, म्हणजे ज्यांचं जीवनच सेवामय झालेलं आहे त्यांना वैष्णव म्हणायचं. का आत्मबोधे तोषले वितरा गजे, म्हणजे आत्मबोधाने जे संतुष्ट झालेले आहेत त्यांना वैष्णव म्हणायचं. तुम्हाला उदाहरण देऊन पटवून द्यायचं झालं तर रामायणामध्ये एक फार दृष्टांत सुंदर आलेला आहे. थोडा रामायणाचा विचार केला तर ते राम रावणाचं युद्ध सुरू असताना इकडं रावणाचे सगळे शूरवीर एक एक युद्ध मरू लागला, ते एक एक जण मरू लागलं रावणाचं. त्या रावणाला प्रश्न पडला की आता युद्धाला कुणाला पाठवायचं, आता युद्धाला
कुणाला पाठवायचं तो चिंताग्रस्त झाला. आपल्याकडील एक एक योद्धा तर मरू लागला. आता कुणाला पाठवणं तर गरजेचं आहे युद्धाला, कुणाला पाठवायचं. त्याच्या मनामध्ये विचार आला आहे, म्हणे एक योद्धा आहे पण तो झोपलेला आहे. कोण? तर कुंभकर्ण. कुंभकर्ण हा फार चांगला योद्धा आहे पण तो झोपलेला आहे. मग रावणाने सांगितलं त्याला उठवा, त्याला सगळ्यांनी जाऊन उठवा, त्याला सांगा तुला युद्धाला जायचं आहे, उठवा त्याला सगळ्यांनी. त्याला उठवलं गेलं. त्याला उठवलं गेलं आणि उठवल्यानंतर मग त्या कुंभकर्णाला सांगितलं गेलं की राम रावणाचं युद्ध सुरू आहे. कारण त्याला माहितीच नव्हतं ना, कायम झोपेत असलेला तो कुंभकर्ण, त्याला कसं माहिती असेल की कुणाचं युद्ध सुरू आहे, बाहेर काय सुरू आहे, कारण तो सतत झोपेमध्येच असायचा. मग त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि सांगितल्या गेल्यानंतर मग तो म्हणला मला पहिलं रावणाकडे घेऊन चला, मला पहिलं म्हणे रावणाकडे घेऊन चला. मग त्याला रावणाकडे घेऊन गेले. त्या भावार्थ रामायणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी फार सुंदर तो संवाद सांगितलेला आहे. मला सांगायचा भाग इतकाच आहे की तो संवाद सांगत असताना कुंभकर्ण किती हुशार होता हे आपल्याला लक्षात येईल. कुंभकर्ण किती हुशार होता आपल्याला लक्षात येईल. त्या रावणाकडे त्याला नेलं आणि मग तो रावणाला म्हणला, हे बघ दादा, मी तुला फार कमी प्रश्न विचारेल पण त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे. मी एखादा प्रश्न सांगून जातो, माझा विषय तो नाहीये, पण कुंभकर्ण किती तत्वज्ञानी होता, किती हुशार होता हे आपल्याला लक्षात येईल. त्या कुंभकर्णाने रावणाला विचारलं, अरे तू एवढा दशग्रंथी ब्राह्मण विद्वान, कशाला हे करायचं म्हणे? एका स्त्रियेच्या अभिलाषासाठी तू ह्या गोष्टी केल्या, हे तुला पटतात का? तू काय शिकलं म्हणे एवढ्या वर्ष, तुला आम्ही विद्वान कसं म्हणायचं? असे प्रश्न कुंभकर्णाने त्या संवादामध्ये विचारले आहेत. तो संवाद पाहण्यासारखा आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कुंभकर्ण युद्धासाठी गेला. युद्धासाठी गेल्यानंतर त्या कुंभकर्णाच्या हाताला गंधमादन नावाचा एक वानर लागला. गंधमादन नावाचा एक वानर लागला. त्या कुंभकर्णाने त्याला हातामध्ये घेतलं. हातामध्ये घेतल्यानंतर त्याला दाबू लागला. त्या गंधमादनाच्या अंगातून रक्त बाहेर येऊ लागलं आणि त्याची ती अवस्था पाहून, त्याची त्या गंधमादन वानराची अवस्था पाहून कुंभकर्णाला दया आली आणि कुंभकर्ण त्या गंधमादन वानराला सांगतोय, हे बघ, तुझी जी अवस्था झाली आहे ना ही मला पाहवत नाहीये. मी तुला म्हणे सोडून देतो, तुला मी सोडून देतो, फक्त तू एक कर. काय करायचं? तर तू फक्त रावणाचा जय जयकार कर. मी फक्त रावणाचा आहे असे एकदा म्हण, मी तुला सोडून देतो. गंधमादन म्हणला, मी रावणाचा आहे असं म्हणल्यावर तुम्ही सोडून देशाल ना मला? कुंभकर्ण म्हणला, हो म्हणे, मी तुला सोडून देतो. मग ऐक कुंभकर्णा, नीट लक्ष देऊन ऐक. मी रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं. मी रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलो बरं. अशी त्यावेळेसची वानरं होती. आता असं भेटणं शक्य नाही. मग मी रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मेलेलो बरं. कुंभकर्णाने उत्तर दिलं. ह्याला म्हणतात अनन्य ममता. अनन्य ममता ह्याला म्हणतात. 3 लक्षणं सांगितली गेली वैष्णवाची. कुठली 3 लक्षणं? अनन्य ममता, अविच्छिन्न तन्मयता आणि आनंद रूपता, अशी 3 लक्षणं वैष्णवाची सांगितली गेली. अनन्य ममता, अविच्छिन्न तन्मयता आणि आनंद रूपता. अनन्य ममता आपल्याला लक्षात आलीच असेल. म्हणजे ज्यांचं फक्त भगवंतावरतीच प्रेम आहे, जे सतत भगवंताचं स्मरण करतात, त्यांना अनन्य ममता हे लक्षण लावता येईल. दुसरं आहे अविच्छिन्न तन्मयता. अविच्छिन्न तन्मयता म्हणजे जे भगवंत स्वरूपाशी एक रूप झालेले आहेत त्यांना वैष्णव म्हणता येईल. किंवा अविच्छिन्न म्हणजे अखंड. अविच्छिन्न म्हणजे अखंड, जे अखंड भगवत अनुसंधानामध्ये आहेत
त्यांना वैष्णव म्हणता येईल. व आपल्याला इथं अजून एक उदाहरण देता येईल. ते म्हणे भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे. भगवान श्रीकृष्ण कोण? द्वारकेचे राजे. आणि मग एकदा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या त्या महलामध्ये पहुडलेले झोपलेले असताना शांतता होती, भयान शांतता होती. भगवान श्रीकृष्ण झोपलेले होते. आणि त्या महालामध्ये भगवान श्रीकृष्ण झोपलेले असताना एकदा भगवान श्रीकृष्ण जोराजोरात ओरडू लागले. राधा 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 असे जोराजोरात ओरडू लागले. राधा 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 जोराजोरात ओरडू लागले. शेजारी रुक्मिणी माता झोपलेल्या होत्या. रुक्मिणी माता दचकून उठल्या आणि भगवान श्रीकृष्ण असे का वरडतायत म्हणून त्यांच्या अंगाला हात लावला आणि त्यांना उठवलं. इकडं भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की आपल्या शेजारी आपली बायको झोपलेली आहे. आणि मला सांगा, बायको शेजारी जर राधेचं नाव घेतलं तर बायकोला बरं वाटेल का? बरं जाऊन द्या, मी तुम्हाला विचारतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पुरुष मंडळी मला जरा उत्तर द्या. मला सांगा, तुमच्या पत्नीपाशी तुम्ही जर इतर कुठल्या स्त्रीचं कौतुक केलं तर तिला बरं वाटेल का हो? भगवंताच्या लक्षात आलं ना की आपल्या शेजारी रुक्मिणी माता झोपलेली आहे. आपल्या शेजारी रुक्मिणी माता झोपलेली आहे आणि आपण जर राधाचं नाव घेत असू तर तिला बरं वाटेल का? रुक्मिणी माताने प्रश्न केले भगवान श्रीकृष्णाला, अहो तुम्ही कोणाचं नाव घेताय? कोण आहे ही राधा? काय त्या राधा नावाचा अर्थ? तुम्ही राधेचं नाव घेताय याचा अर्थ तुम्ही तिचा विचार करताय. आणि तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्ही विचार कुणाचाही करत नाही. जो अधिकार आहे ज्याचा त्याचाच तुम्ही विचार करतात. काय आहे ह्या राधेचा अधिकार? कोण आहे ही राधा? रुक्मिणी मातेने विचारलं. भगवंताने उत्तर दिलं, हे बघ म्हणे रुक्मिणी, मी तुला सांगतो तिचा अधिकार काय आहे, पण तो अधिकार मी शब्दात सांगणार नाही. उद्या चल माझ्यासोबत, मी तुला दाखवतो त्या राधेचा अधिकार काय आहे. मग उद्या दुसरा दिवस उजाडला, सकाळ उजाडली आणि भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता यमुनेच्या काठावरती आले. यमुनेच्या काठावर आल्यानंतर तिथं राधा कृष्ण भजन करत करत फिरत होती. भगवंत आणि रुक्मिणी माता तिथं आल्या. भगवंताने राधेला आवाज दिला, राधे. राधा धावत धावत भगवंताकडे आली. राधेने आलिंगन दिलं भगवंताला. आणि मग रुक्मिणी मातेला भगवान श्रीकृष्ण म्हणले, तुला अधिकार पाहिजे ना राधेचा? बघ अधिकार बघ. भगवंताने काय केलं? यमुनेच्या एका काठावर इकडच्या बाजूला एक काठी बांधली, दुसऱ्या काठावर तिकडच्या बाजूला एक काठी बांधली आणि त्यामध्ये पात्रामध्ये ह्या काठीपासून तर त्या काठीपासून दोरी बांधली आणि रुक्मिणी मातेच्या हातामध्ये एक पाण्याने भरलेला हंडा दिला आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी हे बघ, ह्या काठावरती ह्या काठावरती जी काठी बांधली आहे ना आणि दुसऱ्या तिकडच्या पलीकडच्या काठावर जी काठी बांधली आहे आणि त्या काठीला जी मध्ये दोरी बांधली आहे ना, त्या दोरीवरून तो हा भरलेला हंडा पलीकडच्या बाजूला न्यायचा. पण कसा? त्या दोरीवरून न्यायचा. मग रुक्मिणी माता म्हणली, अहो तुम्ही काय माझी परीक्षा पाहताय? असं काही मला तुम्ही करायला सांगता का? अहो मी जगन्माता आहे, मला सगळं काही जमतं. भगवंत म्हणले, तुला सगळं काही जमतं ना, मग कर म्हणे. मग भगवंताने एक भरलेला हंडा दिला. भरलेला पाण्याने भरलेला हंडा रुक्मिणी मातेकडे दिला आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी जा. रुक्मिणी माता, आता ते जे यमुनेचं पात्र होतं ते विस्तारित होतं. हे आपल्या इंद्रायणी नदीपेक्षा ते पात्र विस्तारित होतं. मग रुक्मिणी माता ते दोरीवरनं चालत चालत मध्यभागी आली आणि नेमकं काय झालं? रुक्मिणी माता मध्यभागी आली आणि मध्यभागी आल्यानंतर रुक्मिणी मातेचे डोळे गरागरा फिरू लागले. तिला भीती वाटू लागली आणि भीती वाटून रुक्मिणी माता पाण्यात पडली. इकडं भगवान श्रीकृष्ण आणि राधा हसू लागले. रुक्मिणी माता पाण्यातून बाहेर आली आणि पाण्यातून बाहेर आल्या आल्या भगवंताला बोलली, तुम्ही माझी जशी परीक्षा घेतली ना तशी ह्या राधेची घ्या. माझी तुम्ही परीक्षा घेतली की नाही तशी ह्या राधेची पण परीक्षा घ्या. भगवान म्हणले, अरे तिची घ्यायची, तिची तर घेणारच आहे मी, राधेची परीक्षा घेणारच आहे. तिची घ्यायची होती म्हणून मी तुझी परीक्षा घेतली, ऐक.
मग राधेला भगवंताने भरलेला हंडा दिला आणि राधेला सांगितलं, राधे ह्या काठावरून पलीकडच्या काठावर ह्या दोरीच्या साह्याने तू जा, हा भरलेला हंडा घेऊन. राधा बोलली, प्रभू ह्या हंड्याला तुमचा हात लागला आहे ना, अवश्य तो हंडा तिकडच्या बाजूला पोहोचणार. मग राधेने काय केला, भगवंताने राधेला पाण्याने भरलेला हंडा डोक्यावरती दिला. राधेने ह्या काठापासून पलीकडच्या काठापर्यंत त्या दोरीच्या साह्याने तो हंडा राधा घेऊन गेली आणि परत पलीकडून ह्या बाजूला हंडा घेऊन आली. घेऊन आल्यानंतर रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटलं, मी हिच्यापेक्षा ज्येष्ठ, हिच्यापेक्षा सिनियर, मी हिच्यापेक्षा मोठी, देवाच्या सगळ्यात जवळची मी, देवाची बायकोच मी, तरी पण मला जे जमलं नाही ह्या राधेला कसं जमलं. म्हणून रुक्मिणी माता त्या राधेकडे गेली. राधेला विचारलं, राधा अगं मी तुझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, मी जगन्माता आहे, मला रुक्मिणी माता म्हणतात, तरी सुद्धा मला जे जमलं नाही तू ते कसं केलं. राधेने फार गोड उत्तर दिलं. राधा बोलली, हे बघा आई साहेब, त्याचं कारण एवढंच आहे, त्या हंड्याला भगवंताचे हात लागले होते, त्या हंड्याला भगवंताचे हात लागले होते आणि मी नाही त्या हंड्याला तिकडून घेऊन गेले, तर हंडाच तो मला तिकडे घेऊन गेला आणि त्याच हंड्याने मला परत तिकडं आणलं. ह्याला म्हणतात सतत भगवंताचं अनुसंधान करणं, सतत भगवंताच्या स्मरणामध्ये राहणं किंवा सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहणं. जे सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहतात त्यांना वैष्णव म्हणता येईल, त्यांना वैष्णव म्हणता येईल. आणि भगवंताच्या नामामध्ये सतत राहणं हे एक भाग्याचंच लक्षण आहे. मी काका नेहमी सांगत असतो, भगवंताचं नामस्मरण सतत आपल्याकडून घडलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण सतत आपल्याकडून घडलं पाहिजे. रामायणातलाच फार सुंदर प्रसंग आहे. भगवंताचा नामाचा महिमा किती महान आहे हे सांगणारा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. अगदी 10 मिनिटं घेणार, अजून बरोबर 5 वाजता मी पूर्णविराम देणार. ते लंकेत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधण्याचं ठरलं. तर त्या नल आणि नील ह्या वानरांना वरदान असल्यामुळं त्यांच्या हाताने पाण्यावरती दगड तरत होते, पण त्यांना त्याचा अभिमान झाला आणि थोडा तयार झालेला सेतू पाण्यात बुडाला. हनुमंतराय आले. हनुमंतरायांनी सांगितलं की एका दगडावर रा लिहा आणि दुसऱ्या दगडावर म लिहा. असं केल्याने पाण्यावरती दगड तरत होते. पण प्रभू श्रीरामांना वाटलं, अरे माझ्या नावाने जर पाण्यावरती दगड तरत असतील तर मी जर पाण्यामध्ये दगड टाकला तर का तरणार नाही म्हणे. तरणार ना, अवश्य तरणार. मी जर पाण्याने माझ्या हाताने दगड टाकला तर तो दगड पाण्यावरती तरणार. म्हणून मग प्रभू श्रीरामांनी एक प्रयोग करायचा ठरवला. सर्व वानर सेना झोपलेली असताना प्रभू श्रीराम तिथं समुद्रकाठी आले. हातामध्ये एक दगड घेतला आणि तो पाण्यामध्ये टाकला. तर रामाने टाकलेला दगड पाण्यामध्ये तरला नाही मायबाप्पांनो, पाण्यामध्ये बुडाला. रामाच्या नावाचे दगड पाण्यावरती तरले, पण त्यांनी टाकलेला दगड पाण्यावरती तरला नाही, तर तो बुडाला. जाऊ द्या म्हणे, पहिला दगड होता, बुडाला असेल, बुडू द्या. म्हणून दुसरा दगड घेतला. दुसरा दगड टाकला तर तो पण बुडाला. तिसरा घेतला, तो टाकला, तो पण बुडाला. चौथा घेतला, तो टाकला, तो पण बुडाला. पाचवा घेतला, तो टाकला, तो सुद्धा बुडाला. मग आता काय करायचं, प्रयोग फसला. म्हणून आता माघ वळून पाहिलं तर माघ हनुमंतराय असे हात जोडून उभे होते. प्रभू श्रीरामांनी विचारलं, का रे म्हणे हनुमंता, कधी रे आला. हनुमानजी म्हणले, देवा तुझ्या पहिल्या दगडापासून तुझ्या पाठीमागे उभा आहे. अरे बघ ना हनुमंता, तुम्ही माझ्या नावाचे जे दगड पाण्यामध्ये टाकले ते दगड तरले, पण मी जो दगड टाकला तो पाण्यावरती तरला नाही. का रे असं हनुमंता, का म्हणे असं. हनुमंतरायांनी गोड उत्तर दिलं. हनुमंतरायांनी उत्तर दिलं, देवा तू जो दगड टाकशील तो तरेल कसा, तो तर बुडणारच ना. देवा तुझ्या नामाचा महिमा तुला कसा कळेल, त्यासाठी आम्हा गोड भक्तांचा जन्म झाला आहे ना. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुका म्हणे जन्म गोड, ह्याच साठी आम्हा गोड भक्तांचा जन्म झाला आहे ना देवा.
मग पुढं ही बातमी लंकेत कुणापाशी पोहोचली? रावणापाशी पोहोचली की रामाच्या हाताने पाण्यावरती दगड तरला नाही तर तो बुडाला. रावणाला वाटलं रामाच्या हातून तरला नाही ना, आपण हा दगड तोडून दाखवू, आपण पाण्यावरती दगड तारू, म्हणजे आपला जय जयकार होईल. म्हणून रावणाने सगळ्यांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर मग रावणाने जाहीर केलं की रामाच्या हातून दगड तरला नाही, पण हा जो रावण टाकणार आहे ना तो दगड पाण्यावरती तरणार आहे. म्हणून सर्वांना बोलवलं तिथं. सर्व प्रजा, रावणाची बायको, सगळे तिथं आले. हे सगळे आल्यानंतर रावणाने हातामध्ये एक दगड घेतला, डोळे झाकले आणि मनातल्या मनात काहीतरी पुटपुटला आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला. तर रावणाने टाकलेला दगड बुडाला नाही तर तो दगड तरला. रावणाचा जय जयकार होऊ लागला. हे सगळं झाल्यानंतर मग रावणाची बायको मंदोदरी त्याच्यापाशी आली आणि मंदोदरीने विचारलं, का हो म्हणे देवाच्या हाताने दगड पाण्यावरती तरला नाही, तुमच्या हाताने कसा तरला? रावण म्हणला, का जाऊ दे ना मंदोदरी, तसं काय करायचंय तुला? तुझ्या नवऱ्याच्या हातून दगड तरला ना, विषय संपला. तू जसे सगळे जय जयकार करतायत तसे तू पण जय जयकार कर. नाही म्हणे, तुम्ही मला सांगाच हा दगड तरला कसा काय? त्यावेळेस रावणाने सांगितलं, मंदोदरी हे बघ म्हणे, तुला सांगतो पण दुसरं कोणाला सांगू नको. अगं मी ज्या वेळेस हातामध्ये दगड घेतला ना, आठव जरा, हातामध्ये दगड घेतल्यानंतर मी डोळे झाकले आणि मनातल्या मनात काहीतरी पुटपुटलो. तुला माहितीये म्हणे मी काय पुटपुटलो? तर मी त्या दगडाला शपथ दिली की ए दगडा, तुला त्या रामाच्या नावाची शपथ आहे, तू जर पाण्यामध्ये तरला नाही ना तर हा माझा अपमान नसेल, त्या रामनामाचा अपमान असेल, म्हणून तो दगड पाण्यावरती तरला. इतका भगवंताच्या नामाचा महिमा आगाध आहे. जे सतत भगवंत स्वरूपामध्ये, भगवंत नामामध्ये लीन असतात त्यांना वैष्णव म्हणायचं. मी 3 वैष्णवाचे स्वरूप सांगितले: अनन्य ममता, अविच्छिन्न तन्मयता आणि आनंद रूपता. जे सतत आनंदी असतात, ज्यांच्या ठिकाणी आनंद सतत, ज्यांचं जीवनच आनंदमय असतं, त्यांना वैष्णव म्हणायचं. आणि अशाच वैष्णवाला ज्ञानोबा म्हणतात लाभ प्राप्त झाला. कशाचा लाभ प्राप्त झाला? तर नामसंकीर्तनाचा लाभ प्राप्त झाला. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. कोडी हा शब्द कोट्याधीश अशा स्वरूपाने आपल्याला घेता येईल. कोट्याधीश, त्यांची जी कोट्याधीश पाप होती ती पाप नष्ट झाली. त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं पाप राहिलं नाही. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांचे. अनंत जन्माचे तप एक नाम. ह्या वैष्णवाने ह्या जन्मामध्ये जे एक नाव घेतलं ते त्याच्या अनंत जन्माचं तप आहे. अनंत जन्माचे तप एक नाम. सर्व मार्ग सुगम हरिपाठ. हरिपाठ हा सर्व मार्गांमध्ये सुगम आहे. तसे इतर मार्ग सुगम नाही ना. विचार करा जरा, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग हे सुलभ आहेत का? तर नाही. कर्म मार्गाचा विचार केला तर कर्म मार्गामध्ये सुद्धा कठीण आहे तो मार्ग. ज्ञान मार्गाचा विचार केला तर तो मार्ग सुद्धा कठीण आहे. योग मार्गाचा विचार केला तर तो सुद्धा मार्ग कठीण आहे. कर्म नावाच्या मार्गाचा जर आपण विचार केला तर यज्ञानी कर्म घ्या. मला सांगा, यज्ञ करायचा असेल तर सोपं आहे का? एखादा पुरोहित बघा, मुहूर्त बघा, त्या पुरोहिताला आणायचं, कुठल्या दिशेला तो यज्ञ मांडायचा, कसा मांडायचा, आर्थिक अडचण असते. ह्या सगळ्या गोष्टी तिथं यज्ञ कर्मामध्ये किंवा कर्म मार्गामध्ये असतात. तो मार्ग कठीण आहे. मी तर असं सुद्धा ऐकलंय की यज्ञ करायचा असेल तर डाव्या बाजूला कोण बसणार आणि उजव्या बाजूला कोण बसणार ह्याचा सुद्धा तिथं विचार केला जातो. हे सोपं आहे का? हे कठीण आहे. ज्ञान मार्गाचा विचार केला तर ज्ञान मार्ग तुम्हाला सोपा वाटतो का? तर नाही. ज्ञान मार्ग सुद्धा कठीण आहे. योग मार्गाचा विचार केला तर माऊलीस म्हणतात, योगाची वाटा जे निघाले गा सुभटा. ह्या एका ओवीमध्येच विषय संपला. योग मार्ग सुद्धा कठीण आहे. हे तहानलिया तहानाची पियावे. जे योग मार्गाचं जर तुम्हाला एक सोपं उदाहरण द्यायचं झालं
तर तहान लागल्यावर पाणी प्यायचं नाही, पाणी पिला असं फक्त समजायचं. ते जमेल का तुम्हाला? योग मार्ग करायला जमेल का? तर नाही. कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग हे सगळे अवघड आहे. पण सर्व मार्ग सुगम हरिपाठ. कुठल्या मार्गांपेक्षा? योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरिपाठी. योग याग क्रिया धर्म अधर्म हे सगळे माया आहेत आणि गेले ते विलया हरिपाठी. हरिपाठी म्हणजे हरीच्या पाठामध्ये. पुढं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही दुजा. आता हरीशिवाय दुसरा आम्हाला नियम नाही, नेम नाही. मग पुढं काय करायचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जेवढा आपल्याला ह्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील अभंगावरती विचार करता आला तेवढा आपण अगदी विस्तारित वेळेमध्ये, कमी वेळेमध्ये केलेला आहे. त्यामुळं मला ही संधी आमचे अतिशय घरातलं नातं ज्यांच्याशी आहे असे काकांनी संधी दिली. काकांची पुनश्च एकदा आभार मानतो. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही सेवा माझी कायम लक्षात राहणार आहे. आणि मी काकांना भेटल्यावर नेहमी सांगत जाणार, काका तुम्हाला आठवतंय का पहिलं प्रवचन मला माऊलींच्या मंदिरामध्ये तुमच्यामुळं ती सेवा करायला मला मिळाली. माऊलींनीच ते करून घेतलं. माऊलींनीच ते करून घेतलं. माऊलींच्या चरणी आपण सर्वच नतमस्तक होऊ. मी ज्या परंपरेतून येतो ते सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज, सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि प्रवचन सेवेला पूर्ण विराम देतो. बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.